माझं नाव संतोष कृष्ण जाधव, राहणार शिरवळ, सातारा. मला पॅनक्रियाचा आजार म्हणजे स्वादिक पिंडाला गाठ आली होती. पुण्यामध्ये 3 अनाथांमध्ये कॅन्सर झालाय. जे पेशी मेल्यात म्हणजे तुमचं ऑपरेशन करायला लागेल म्हणून मी ऑपरेशनसाठी खटपट केली. 5 लाख रुपये माहिती दिली. 5 लाख रुपये गोळा करण्यामध्ये 1.5 महिना लागला. त्यानंतर परत गेलो 3 अनाथमध्ये. ते ऑपरेशन होणार नाही, गाठ मोठी झालेली. ऑपरेशन करता तुम्हाला जीवाला धोका लागेल, तर तुम्हाला केमो करावं लागेल, केमोथेरपी. मग मी 6 केमोथेरपी केली, तर पोट टाकी शाळे केले. ते पोट टाकली मी छातीमध्ये माझ्या. आणि मग मला एक सुवर्ण सर भेटले, ती ओळख होती. ते म्हणजे केमोथेरपी चालू करा, अमृतज्यूस चालू करा. मग त्यांनी मला 2 बॉटल आणून दिल्या. केमोथेरपी चालू, 4थी केमोथेरपी झाली माझी. मग त्यांनी बॉटल आणून दिली आणि मला फरक पडला. माझं पोट केमोथेरपीचं पोटात दुखायचं, माझ्या अन्न पचन क्रिया होत नव्हती, अन्न अडथळा निर्माण होतो तेव्हा. आणि केमोथेरपीला अन्न जात नाही, डोक्याची केस गेली माझे, टक्कल जातात पूर्ण माझ्या. पण केमोथेरपी अमृतज्यूस चालू केलं की मला जेवणही जायला लागलं, झोप चांगली आली, चिडचिडपणा कमी झाला. आणि काही आता मी कामावर जातो, मोटरसायकल चालवतो, आता काय प्रॉब्लेम. आता मी पोल्ट्रीचा डॉक्टर आहे व्हेटरनरी, तरी मला हा प्रॉब्लेम झाला होता. काही व्यसन नसतं करता. आता म्हणतं कॅन्सर झाला. मी हैदराबादला सुद्धा गेलो, 5-6 लाख रुपये खर्च केले. आता डॉक्टर ऑपरेशन होणार नाही, कुणाला वाटतं की मी मरू म्हणून, जगण्याची इच्छा असते. पण मी हैदराबादला पण गेलो, तिथं पण इलाज केला. पण डॉक्टर काय म्हणजे काय इलाज होऊ शकणार नाही, तुम्ही आता तुमची जाण्याची वेळ झालेली आहे. पण मी परत हार मारली नाही, परत इकडे आलो. मला अक्षरशः अतिशय वाईट वाटतं. माझ्या डॉक्टर हे नका म्हणले, ते घरच्यांचं काय होईल. तेव्हा माझ्याकडे पुढे होतं की माझ्या बायकोचं काय होणार, 2 मुलांचं काय होणार. अक्षरशः मी रडत होतो रोडनी. हैदराबाद ते आमचं शिरवळ 550 किलोमीटर आहे. अख्ख्या रोडने मी रडत येत होतो, आता कसं होणार माझ्या फॅमिलीचं. माझ्या घरी कोण त्यांना बघणार. कसं असतं, माणूस घरातला मेन गेला ना, म्हणजे घराचा पाय असतो घरातला मेन माणूस, तो पाय खसला तो वरच्या घराचं काय होणार. अतिशय वाटत. पण अमृत मला देवाप्रमाणे भेटलं सोनवणे सरांनी. त्यानंतर मी व्यवस्थित झालो. आता माझे वजन पण वाढले आणि तब्येत थंड. मला कुणी आता गावात म्हणत नाही अख्ख्या गावात जातात कॅन्सरचा माणूस आहे, हा मारणार, असे समोर लोक सुद्धा म्हणतात. आणि मला गावात ना म्हातारे लोक वयस्कर असतात, गावात पाहण्यासाठी येतात आजारी माणसाला. ती लोक ती चर्चा करायची. मी झोपलेला असायचो, केमोथेरपी मध्ये चालता येत नसतं, कारण सगळे घेतो, जेवण काही जात नाही केमोथेरपीमुळे. हालचाल, चक्कर येते, मळमळणं, असं उलट्या होत्या. केमोथेरपीमध्ये जेवण काही जात नाही सर. आता मी एकदम ठणठणीत आहे. गावात मला कुणीच म्हणत नाही. आता ती सगळी विचार तुला काय झालं, आता तू झाला कसा, केस तुला कशी आली. आम्ही आतापर्यंत असं कॅन्सरची पेशंट जगत नाहीत, पोटाचे विकारचे लोक टिकत नाहीत. तू कशा, पण त्यांना मी सांगतो, एक मला आयुर्वेदिक औषध मिळालं तिथून मी ठणठणीत झालो. मित्रांनो, कॅन्सरला रिझल्ट रियांश